गटामध्ये निश्चित कळम राजनी गटामध्ये संबंधित इच्छुक उमेदवारांनी गावोगावी फलक लावण्यास सुरुवात केली असून निवडणुकीच्या वातावरणाला अधिकच चांगला वेग आलेला पाहायला मिळत आहे. दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसांवर निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार आहे. तुमच्या परिसरामध्ये काही उमेदवार यासाठी फिरतायत का? हा, फिरतात ना. कोण फिरते? तुळशीताई बोर, सीमाताई खिलारी. यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणी भेटायला आलेलं आहे का? नाही, दुसरं कोणी आलं भेटायला. यापूर्वी तुलसी बोर या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य राहिलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही विकासाची कामं झालीत का? साहेबांच्या माध्यमातून भरपूर काम झाली. तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी तुलसी बोर असतील किंवा सचिन भोर असतील किंवा रमेश खिलारी असतील ही लोक येतात का तुमच्याकडे? येतात ना. सुख सहभागी होतो आमच्या. परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणुका काही दिवसांवर आलेल्या आहेत. अजून कोणत्याही प्रकारचा प्रोग्राम जाहीर झालेला नाहीये, परंतु गावोगावी उमेदवार फिरतायत, गावोगावी फ्लेक्स लागलेले आहेत. त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? चांगले साहेबांचं काम चांगलंय. मी या गावात पोट भरायला 5-6 वर्षापासून हे सगळं चाललंय. साहेबांमुळे भारी चाललंय. तुमचं मूळ गाव कोणतं आहे? मी संगमेर तालुक्यातलं अकलापूर माझं गाव आहे. मी इकडे पोट भरायला 5-6 वर्षापासून या गावातच आहे. हे सगळे गावचे कार्यकर्ते, साहेबांचे कार्यकर्ते सगळे चांगले आहेत. तुम्ही आता या ठिकाणी 5 ते 6 वर्ष राहताय. या ठिकाणी काही शेती व्यवसाय करताय? हा, मी शेतीतले कामं करतो. फवारा मारणे, खत भरणे, पांगवणे, व्यवहार बांधणे सगळे कामं करतो शेतीने. सगळे माणसं चांगले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता काही दिवसांनी होणार आहेत, परंतु त्यापूर्वीच उमेदवार गावोगावी फिरतायत. तुमचं त्याविषयी काय प्रतिक्रिया आहे? आता आम्ही आमच्या उमेदवार गावची म्हणजे कोण आहे तुमच्या गावचा उमेदवार? कोण आहे? सीमा रमेश खिलारी. आणि जिल्हा परिषदला कोण आहे? तुलसी बोर. ते यापूर्वी तुम्हाला सदस्य होत्या 5 वर्ष. त्यांच्या माध्यमातून तुमच्या परिसरामध्ये काही विकासाची कामं झालीत का? झालेत ना काम झाले.